नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, फायनली महाराष्ट्र स्टेट बोर्ड चा 10वी-12वीचा जो निकाल आहे, जुलै-ऑगस्टमध्ये जी पुरवणी परीक्षा किंवा सप्लिमेंटरी एग्जाम आपण ज्याला म्हणत असतो, त्याचा निकाल जो आहे तर तो जाहीर झालेला आहे। तर तो निकाल तुम्हाला कुठे बघता येणार आहे, कसे बघता येणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचं बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून एक नवीन प्रकटन जे आहेत, नवीन GR जो आहे तर तो प्रदर्शित या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता, जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे 10वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत, म्हणजे ज्या ठिकाणी 10वी-12वी जे जुलै-ऑगस्टमध्ये सप्लिमेंटरी एग्जाम म्हणजे पुरवणी परीक्षा झालेली आहे, तर त्याचा निकाल जो आहे तर तो जाहीर करण्यात आलेला आहे। तो आज 23/8/2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आलेला आहे। तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी चेक करू शकता। ऑनलाईन तुम्हाला चेक करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे, maharesult.nic.in या वेबसाईटवरती। अजून एक वेबसाईट आहे www.mahasscboard.in या वेबसाईटवरती तुम्हाला निकाल बघता येणार आहे। ते अजून नंतर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कुठे आणि कसं जायचं आहे। त्यापूर्वी जर तुम्हाला या निकालमध्ये काही डाऊट शंका असेल तर तुम्ही यासाठी या रिचेकिंगसाठी सुद्धा पेपर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। यासाठी काही डेट्स या ठिकाणी दिलेले आहे, जसे की तुम्ही आता 24/8/2024 ते 2/9/2024 पर्यंत या ठिकाणी गुण पडताळणीसाठी किंवा जे उत्तरपत्रिकेचे छायांकित प्रत आहे तर त्याच्यासाठी अप्लाय करू शकता 2/9/2024 पर्यंत। जर तुम्हाला मार्क्स वगैरे कमी असेल, तुमची इच्छा असेल रिचेकिंगसाठी अप्लाय करण्याची, तर यासाठी तुम्ही 2/9/2024 पर्यंत अप्लाय करू शकता। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण प्रकटन हवे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तिथूनही तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण रीड करू शकता। आता रिझल्ट तुम्हाला कुठे बघायचा आहे, सर्वात अगोदर क्रोम ब्राउझरमध्ये फक्त mahasscboard.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर असा इंटरफेस या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या पोर्टलवरती तुम्हाला दिसणार आहे। इथं सेंटरला लिहिलेलं आहे SSC HSC एक्झामिनेशन जुलै 2024 रिझल्टवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला SSC आणि HSC रिझल्ट दिसणार आहे। तुमचं SSCचा असेल, 10वीचा असेल तर 10वीच्या वरती क्लिक करा, HSC असेल तर HSC वरती क्लिक करा। ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सीट नंबर आणि मदर नेम या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि व्ह्यू रिझल्टवरती क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही क्लिक करणार आहे तसंही तुमचा रिझल्ट या ठिकाणी शो होणार आहे। अशा पद्धतीने 10वी-12वीचं दोन्ही रिझल्ट तुम्ही या ठिकाणी जुलै-ऑगस्ट 2024ची बघू शकता। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। रिझल्टची लिंक जी आहे तर तीसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। चला मग भेटूया अशा अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।